नेहा ऑफिसला गेल्यावर इकडे सासूची किरकिर सुरू झाली. गाडीचं सुद्धा काम येत नाही हिला. अजिबात नीटनेटकीपणा नाही तिच्या अंगात. सगळ्या घरात नुसता पसारा झाला आहे. हॉल, किचन, बेडरूममध्ये सगळ्या जाळ्या झाल्या आहेत. थोडं सुद्धा लक्ष नाही हिचं घरात. काम थोडं आणि पसारा जास्त. स्वतःच्या आईच्या घरी काय काम केलं देव जाणे. सकाळ सकाळ सासूची किरकिर सुरू झाली आणि ते नेमकं अक्षयच्या बाबांनी ऐकलं. अगं काय झालं मेघना, सकाळी सकाळी का वैतागली आहेस? हो, आपली सून कावेरी. साधा तिला चहा सुद्धा बनवता येत नाही. कधी खूप सपाक बनवते, नाहीतर खूप गोड बनवते. कधी कधी तर साखरच टाकत नाही. म्हणून सारखं तिला बोलावं लागतं. अगं शिकेल हळूहळू, जरा दम काढ. आणि सारखं तिला नको बोलत जाऊ. मला काय हौस नाही तिला सारखं बोलायला, ओरडायला. खूप मोठ्या आवाजात मेघनाताई बोलत होत्या. बारीक आवाजात जरी बोलली तरी मला ऐकायला येतं. माझे कान फुटले नाहीत. 4-4 ऐकायला जाईल असं मोठ्या आवाजात नसते बोलायचे मेघना. तरी पण सासूबाई काही बोलायचं थांबत नव्हत्या. बिचारे सासरे वैतागून बाहेर निघून गेले. आणि आज संध्याकाळी अक्षय जरा लवकर घरी आला आणि मेघनाताईने कावेरीबद्दल सांगायला सुरुवात केली. हिला घर नीट सांभाळता येत नाही, स्वयंपाक नीट करता येत नाही याच्यावर सासूबाई तक्रार करू लागली. पण आता त्याला पण आईचं म्हणणं पटू लागलं. नेहमी आनंदी आणि उत्साही असणारा अक्षय आता गप्प गप्प राहू लागला. त्याला त्रास होऊ लागला. कावेरी तिच्या आईची तब्येत बरी नाही म्हणून ती 2-3 दिवसांसाठी माहेरी गेली. तर इकडे सासूबाईंनी अक्षयचे चांगलेच कान भरले. कावेरी माहेरी गेल्यावर नेहमी हसत थट्टा करणारा अक्षय आता मात्र सिरियस होऊन तिच्याशी बोलायला लागला. कावेरी आणि अक्षय एकाच कॉलेजमध्ये शिकत होते आणि नंतर दोघात मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. कावेरी आणि अक्षयच्या लग्नाला 4 महिने झाले होते. दोघेही सतत उत्साही आणि हसतमुख असणारे, थट्टा मस्करी करणारे आणि आजूबाजूचा वातावरण आनंदी अगदी ठेवणारे असे अक्षय आणि कावेरी होते. अक्षय सोबत आपण कावेरी आनंदात राहत होती. येता जाता खाऊन येणं, आवडती वस्तू खरेदी करणं, वाटेल तेव्हा माहेरी जाणं, हे सगळं ती जशी माहेरी करत होती तशी कावेरी पण सासरला तशीच वागत होती. पण सासूबाईला हे जरा खटकले. लग्न झाल्यावर थोड्या दिवस सासूबाईंनी सहन केलं, परंतु त्यांना नंतर सहन होत नव्हतं. त्यामुळे हळूहळू नाराजीचा सूर दिसायला लागला. त्यांच्या आवाजात मात्र सासूबाई पण यायला लागला आणि कावेरीला मोठ्या आवाजात बोलणे हळूहळू खूपच वाढायला लागले. तिला लग्नाआधी सासूबाईंच्या रागीट स्वभावाबद्दल माहीत होतं. तरी पण अक्षयसाठी तिने सगळं प्रेमाने स्वीकारलं. पण आता हळूहळू तिला अनुभव यायला लागले. त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून भरपूर बदल होत गेले. पण कावेरी सगळं इग्नोर करत होते. त्यांचा राग कधीच मनात ठेवत नव्हते. सासूबाईचे बोलणे टोमणे मारणे तरी पण कावेरी हसत स्वीकारत होते आणि शक्य होईल तितका ती स्वतःमध्ये बदल करत होती. तिने आता हळूहळू बाहेरचं खाणं, शॉपिंग करणं कमी केलं होतं. सासूबाईंच्या म्हणण्याप्रमाणे शक्य तितका ती प्रयत्न करत होती. कावेरी आता बोलणं गुपचूप ऐकत असते, उलट उत्तर अजिबात देत नाही. हे लक्षात आल्यावर तर सासूबाई कोणतीच संधी सोडेनशा झाल्या. त्यांना कळाले आपण काही पण बोलले तरी कावेरीवर काहीच परिणाम होत नाही. तिला रागच येत नाही. त्यामुळे त्या संधीचा त्या फायदा घ्यायला लागल्या आणि हळूहळू त्यांचा रागीटपणा वाढू लागला. एके दिवशी दूध फाटले म्हणून सासूबाई कावेरीवर खूप ओरडल्या. म्हणाल्या की तो दूधच गरम केलं नाही, त्यामुळेच तर ते दूध फाटलं म्हणून. पण ती तिच्या म्हणण्यावर ठाम होते की मी आई दूध गरम करून ठेवलं होतं. पण ती माघारी बोलली हे सासूबाईला अजिबात आवडले नाही. त्यांना त्या गोष्टीचा राग आला की कावेरी मला माघारी बोलली. त्याचा परिणाम असा झाला
की हे सगळं त्यांनी अक्षयच्या कानावर घातले. त्याचा दुष्परिणाम कावेरी आणि अक्षयच्या नात्यावर पडला. त्या दोघांमध्ये आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी वाद निर्माण होऊ लागले. सासू कान भरत होती कावेरीबद्दल, पण कावेरी सासूला कधीच म्हणाली नाही की तुम्ही माझ्याबद्दल अक्षयला वाईट साईड का सांगत आहात. एके दिवशी दोघांची भांडणे खूपच वाढली. ते भांडणे डिवोर्सपर्यंत येऊन थांबली. पण कावेरीचे सासरे नेहमी तिच्या पाठीशी होते. ते सारखे त्यांच्या बायकोला मेघनाला ओरडत होते की सुनबाई सोबत नीट वागत जा, पण त्यांच्यात कोणताच बदल झाला नाही. एके दिवशी अक्षय कावेरीला खूप वाईट साईड बोलला आणि त्या भांडणात त्याने कावेरीला एक कानाखाली मारली. ते रागाने माहेरला निघून जात होते, पण तिला कोणीच अडवत नव्हते. पण सासरे तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण ती बाबाला म्हणाली, सॉरी बाबा, मला इथे 1 मिनिट पण राहायचं नाही, असे म्हणून ती माहेरला निघून गेली. आणि अक्षय पण रागाने बाहेर निघून गेला. संध्याकाळी अक्षय आला आणि बाबा म्हणाले, अरे अक्षय, ताणलं तर तुटतं, सोडलं तर टिकतं. विनाकारण भांडणे होऊ लागली तर एकाने माघारी घ्यावी बाळा. विचार करण्यासाठी अवधी आणि अवकाश द्यावा, असं माझं मत आहे. पण अक्षयनं ऐकताच बेडरूममध्ये गेला. पण आता बाबांना खूप राग आला होता. ते मेघनाताईकडे गेले आणि म्हणाले, मेघना, हे सगळं तुझ्यामुळे झाले आहे. माझ्यामुळे झालं आहे म्हणजे मी काय केलं आहे? तूच दोघात भांडणे लावली आहेत. त्या दोघांच्या नात्यात दुरावा फक्त तुझ्यामुळे आला आहे. मेघनाताई फक्त त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होत्या. आपण काहीच केलं नाही असा आव आणत होत्या. तुला पण आता आराम करायचा असेल ना? तू आता खूप दमली असेल. मी काय काम केलं आहे मला दमायला? कावेरीच्या चुकांवर सारखं लक्ष ठेवून तू दमली असशील ना? अक्षयचे बाबा म्हणाले, मी काय मुद्दाम करते का? मला समजते. मी तिला बोललेलं तुम्हाला पटत नाही ते, पण मग तिला आपल्यासारखं वळण कसं लागणार? अक्षयची आईच्या रागाचा पारा चढला होता. तुझ्यासारखा तिने बनावं हा हट्ट कशासाठी? हा हट्ट नाहीये. मला तिला वळण लावायचं आहे. त्यांचं सहजीवन, त्यांचा संसार आहे, ते ठरवतील कुणी कोणासाठी किती बदलायचं ते आणि कुणी कसं वागायचं ते. आपण नाही ठरवायचं ते. असं कसं बोलू शकता तुम्ही? जर कावेरी बदलू शकते तर अक्षयने कावेरी बदलायला हवे का? अक्षय का बदलेल तिच्यासाठी? तिच्या आवडीनिवडी आणि सवयी का तिने नाही का केला बदल तुझ्यासाठी? तिने वागण्यात, बोलण्यात, स्वयंपाक आणि इतर कामात बदल केला आहे की ते नाही का तुझ्या लक्षात येत? मग तुझ्या म्हणण्यानुसार सुनेनं बदलावं तसं तुझ्या मुलाने सुद्धा बदलायला हवंय की? तुला तिच्या चुका दिसतात, पण त्या दुरुस्त करायची तिची धडपड तुला दिसत नाही. गेल्या 2-3 दिवसांपूर्वी ते तुला उलट बोललेलं ते तुला दिसलं आणि तू थेट ते अक्षयपर्यंत घेऊन गेली. किती वेळा तू कावेरीवर रागवलीस, तिला बोललीस, पण तिने अक्षयपर्यंत हा विषय कधीच नेला नाही. तुझं बोलणं कावेरीने बिचारीने हसत स्वीकारलं. प्रत्येक वेळी कावेरीने हे सगळं स्वच्छ ठेवावं असं तुझं म्हणणं असायचं. पण कावेरी सगळं व्यवस्थित ठेवते. पण घर व्यवस्थित ठेवल्यावर तुझा मुलगा अक्षय कसा पसारा करतो तुला माहित आहे का? स्वतःच्या मुलाच्या चुका पदरात घेत आहे. तिने बेडरूम आवरल्यावर ओला टॉवेल फेकणे, ऑफिसमधून आल्यावर मोजे शूज जागेवर न ठेवणे, हॉलमध्ये जेवताना पसारा करणे तुला दिसत नाही? दोघं पण सारखी शिकलेले आहेत आणि दोघं पण चांगली नोकरी करत आहेत आणि पगार पण दोघांना सारखाच येत आहे. सुनबाई कमावते म्हणल्यावर तिने उडवलं म्हणून तुला काय एवढं होत आहे? तुझ्या मुलाच्या पैशावर तर ती मजा करत नाही ना? मग तुला तिचं बाहेर खाणं, शॉपिंग करणं हे का पटत नाही? त्यांचं वय आहे नटायचं, ते आता नाही नटले तर काय म्हातारपणी नटणार आहेत का? बिचारी ऑफिसचं बघून सुद्धा घर कामाचं कष्ट घेत आहे. म्हणजे बायकांचं काम आहे, बायकांनी केलं पाहिजे. हो, पण कावेरी पण नाही म्हणते का मी काम करणार नाही?
असं ती कधी तुला म्हणाले का? तशी ती पूर्णपणे प्रयत्न करत आहे, तर तू सारखाच का तिच्या चुका काढत आहे? बिचारी माहेरी लाडात वाढलेली लेक आहे, त्यामुळे तिला सुरुवातीला जड जात आहे. हळूहळू सगळे शिकेल आणि तुझ्यापेक्षा कर्तव्यवान आहे माझी सून. तू फक्त घर सांभाळते, माझी सून घर, ऑफिस आणि महत्त्वाचे म्हणजे तुला सांभाळते. अगं, तुझ्या बोलण्याला कंटाळून कोणी पण पळून जाईल. बायकांनी प्रत्येक वेळेस त्यांनीच तडजोड करावे असे मी आपल्या संसारात कधी वागलो का? नाही. पण मी काय सांगतो ते कान उघडून ठेवून ऐक. कावेरी आपल्या घरी अक्षयसाठी आली आहे, आपल्यासाठी नाही. हे तर तुला मान्य असेल ना? हो. मग मी अक्षयला जसं आवडतं तसं वागते, शिकवते. ते त्याच्यावरील प्रेमासाठीच ना? तू तिला इतक्यांदा बोललीस, तिने कधी अक्षयकडे चुकली केली का नाही? का केली? कधी तुला अक्षयने सांगितलं आहे की कावेरी तुझ्याबद्दल मला सांगत असते? नाही. पण तुझ्यासाठी, स्वार्थासाठी अक्षयला यामध्ये ओढलं आणि त्याला रागाला घातलंस. अगं, घरात नवरा प्रेमाने वागत असेल तर दुसऱ्या माणसाचं तिला काहीच घेणं देणं नसतं की तो मला कसा वागत आहे. पण जर आपलाच नवरा तिला बोलत असेल तर त्याच्या भरोशावर तिथे आली, तोच बोलू लागला, तर ती स्वतःला मानसिकरित्या असुरक्षित समजते आणि समजूतपणा सोडते. अगं, अक्षयच्या मनात तिच्याविषयी काही सुद्धा बोलू नकोस. उलट तू तिच्या चुका पदरात घे. आणि अक्षय सुद्धा खूप चुका करतो, तोच पसारा करतो आणि त्याला जबाबदार तू कावेरीला ठरवते. तुला पटतंय का की मी काय म्हणत आहे? हो, खरंच की कावेरी तशी खूप समजूतदार आणि चांगली मुलगी आहे. पण माझ्याच मनात वागण्यात सासूपणा आला आणि तिला रागात बोलणं वाढलं. चुकलं हो माझं. आता काय करायचं? काही नाही. आपल्यामुळे त्या दोघांमध्ये दरी निर्माण होईल असं वागायचं नाही, बोलायचं नाही. जसं आपण अक्षयच्या छोट्या गोष्टींचं कौतुक करतो, तसंच सुनबाईची पण करताना ही मोठेपणा दाखव. सासूबाई लगेच अक्षयच्या रूममध्ये गेल्या. त्याला सगळं खरं काय आहे, कुठे चुकलं हे सगळं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सगळे कावेरीच्या माहेरी गेले आणि तिची माफी मागून तिला माघारी घेऊन आले. कावेरीने पण मोठ्या मनाने माफ केले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.